नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे व्याकरणचा, त्याचं नाव काय आहे? सर्वनाम. काय आहे तिचं नाव? सर्वनाम. आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, पहिले आपण बघणार आहे की सर्वनाम हे आहेत काय. काय बघणार आहे की सर्वनाम हे आहेत का. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या. संज्ञा के स्थान पर प्रयुक्त होने वाले शब्दों को सर्वनाम कहते हैं. सर्वनाम कोणाला सांगत आहे? संज्ञाच्या स्थानावर प्रयुक्त होणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असंही म्हणतं. कळलं की नाही? हो, पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. संज्ञाच्या स्थानावर प्रयुक्त होणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. जसं पहिलं इथे बघा, अध्यापक ने वेदांत से पूछा, तर वेदांत आज देर से क्यों आए हो. तर इथे काय प्रश्न आहे? पहिला, अध्यापक यांनी वेदांतला विचारले की वेदांत तुम्ही आज उशीर काय आलेला आहे असा. तर दूसरा है, वेदांत ने उत्तर दिया आज वेदांत की बस छूट गई थी. यापर्यंत वेदांत यांनी उत्तर दिले की आज वेदांतची बस सुटलेली होती. काय उत्तर दिले? आज वेदांतची बस सुटलेली आहे. तिसरा, आप, वह, कौन, तुम्हारा, कोई, कुछ, उसका, वह, यह आदि. पुन्हा नीटप्रमाणे ऐकून घ्या. आप, वह, कौन, तुम्हारा, कोई, कुछ, उसका, वह, यह आदि. चौथा, संज्ञा के स्थान पर प्रयुक्त होने वाले शब्दों को सर्वनाम कहते हैं. संज्ञाच्या स्थानावर प्रयुक्त होणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असंही म्हणतं. पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. संज्ञाच्या स्थानावर प्रयुक्त होणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता आपण पाहणार आहे की सर्वनाम यांच्या भेद. काय पाहणार आहे आपण? सर्वनाम यांच्या भेद पाहणार आहे. तर सर्वनामचा भेद किती आहे? 6. किती आहे भेद? 6. तर कोणकोणता आहे ते आता आपण पाहणार आहे. पहिला आहे यांचं पुरुषवाचक सर्वनाम. काय आहे? पुरुषवाचक सर्वनाम. दुसरा, निश्चयवाचक सर्वनाम. तिसरा, अनिश्चयवाचक सर्वनाम. चौथा, संबंधवाचक सर्वनाम. चौथा काय आहे तुमच्या? संबंधवाचक सर्वनाम. पाचवा, प्रश्नवाचक सर्वनाम. आणि सहावा, निजवाचक सर्वनाम. तर याप्रमाणे इथे सर्वनामचा किती भेद दिलेला आहे? 6 भेद दिलेले आहे. किती? 6 भेद दिलेले आहे. आता आपण यांचा परिभाषा किंवा यांचं उदाहरण पाहणार आहे. कळलं की नाही? लवकर सांगा. हो. तर चला बघून घ्या. बघा इथं. तर पहिलं तुमचं काय आहे? पुरुषवाचक सर्वनाम. काय आहे? पुरुषवाचक सर्वनाम. बघा, बोलने वाला अपने लिए, सुनने वाले के लिए तथा किसी अन्य व्यक्ति के लिए जिन सर्वनामों शब्दों का प्रयोग करता है उन्हें पुरुषवाचक सर्वनाम कहते हैं. तर नीटप्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी, बोलनेवाला जे बोलत आहे, बोलनेवाला आपल्यासाठी किंवा सुननेवाला जे ऐकत आहे त्यांच्यासाठी कोणताही अन्य व्यक्तीसाठी ज्या सर्वनाम शब्दोचा प्रयोग करत आहे त्यांना आपण पुरुषवाचक सर्वनाम असंही म्हणतं. कळलं की नाही? पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. जे बोलत आहे आणि जे ऐकत आहे आणि जे अन्य पुरुष ज्यांची बातमी ऐकत आहे त्याबद्दल जो सर्वनाम शब्दाचा प्रयोग आपण म्हणत आहे त्यांना आपण पुरुषवाचक सर्वनाम असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. जसं पहिला, नीती ने मुझसे कहा कि वह अब ठीक है. नीती यांनी मला सांगितले की ती आता किंवा वह आता ठीक आहे. बरं म्हणजे. दुसरा, सनी ने कहा मैं आज तुम्हें अवश्य मिलूंगा. सनी यांनी सांगितले की मी तुम्हाला आज अवश्य भेटणार आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की इथे की नीती यांचं वह जे आहे त्याचा नावाचा बद्दल या प्रयोग केलेले आहेत. बघा, इन वाक्यों में मैं आणि मैं, मुझसे कहने वाले के लिए तुम्हें, सुनने वालों के लिए वह, किसी अन्य व्यक्ति के लिए प्रयोग किया गया है. अतः मैं, तुम्हें, मुझसे और वह पुरुषवाचक सर्वनाम है. नीटप्रमाणे ऐकून घ्या. या वाक्यातून तुम्ही पाहणार आहे की मैं, मला,
कहणारा व्यक्ती तुम्ही, ऐकणारा व्यक्ती व या कोणत्याही अन्य व्यक्तीचा प्रयोग केलेले आहेत. अतः मी, तुम्ही, मुझसे हा सगळं पुरुषवाचक सर्वनाम आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, पुरुषवाचक सर्वनाम के भेद. आता आपण पाहणार आहे पुरुषवाचक सर्वनाम यांचा भेद. तर पहिला काय आहे? उत्तम पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा मध्यम पुरुषवाचक सर्वनाम आणि तिसरा तुमच्या अन्य पुरुषवाचक सर्वनाम. तर पुरुषवाचक सर्वनामचा भेद आपण आता पाहणार आहे. पुरुषवाचक सर्वनामचा भेद 3 आहे. उत्तम पुरुषवाचक सर्वनाम, मध्यम पुरुषवाचक सर्वनाम आणि अन्य पुरुषवाचक सर्वनाम. तर चला बघून घ्या. बघा, पहिला आहे तुमचा उत्तम पुरुषवाचक सर्वनाम. बोलने या लिखने वाले, बोलने या लिखने वाले अपने नाम के स्थान पर जिन शब्दों का प्रयोग करते हैं उन्हें उत्तम पुरुषवाचक सर्वनाम कहते हैं. जे बोलत आहे किंवा जे लिहत आहे, जे बोलत आहे किंवा जे लिहत आहे त्यांना आपल्या स्वतःसाठी जे स्थान जिन स्थानावर ज्या शब्दाचा प्रयोग करत आहे त्यांना आपण उत्तम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. जसं की मैं, मैंने, मेरा, हम, हमारा. फक्त तुम्ही इतकं समजून घ्या, ज्या शब्दाचा प्रयोग आपण स्वतःसाठी करत आहे त्यांना उत्तम पुरुषवाचक सर्वनाम असंही म्हणतं. जसे मैंने खाना खा लिया, जसे मीनी खाना खाल्लेला आहे, जेवण केलेलं आहे. मैं खाना खा रहा हूं, मी जेवण करत आहे. तर याप्रमाणे मी आणि मैंने हा सगळं व्यवस्थित स्वतःसाठी प्रयोग करत आहे त्यांना आपण उत्तम पुरुषवाचक सर्वनाम असंही म्हणतं. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. मध्यम पुरुषवाचक सर्वनाम. आता दूसरा है तुमचा मध्यम पुरुषवाचक सर्वनाम. ऐसे सर्वनाम शब्द जो बोलने वालों के लिए प्रयोग में लाए जाते हैं मध्यम पुरुषवाचक सर्वनाम कहलाते हैं. जैसे तुम, तुम्हारा, तू, आपका इत्यादी. असे सर्वनाम शब्द नीट प्रमाणे ऐकून घ्या. असे सर्वनाम शब्द जे बोलणाऱ्या व्यक्तीचा प्रयोगासाठी घेऊन जात आहे ते मध्यम पुरुषवाचक सर्वनाम आहे. जैसे तुम, तुम्हारा, तू, तुम, आपका इत्यादी. इथे काय सांगितलेलं आहे की ज्या शब्दाचा प्रयोग आपण जे व्यक्ती समोर आहे त्यांच्याशी आपण बात करत आहे त्यांचा शब्दाचा जेव्हा आपण प्रयोग करते त्यांच्यासाठी त्यांना आपण मध्यम पुरुषवाचक सर्वनाम असंही म्हणतं. जसे इथे बघा, तुम पढ़ लो और फिर चलेंगे. तर तुम्ही अभ्यास करून घ्या तेव्हा आपण चलणार आहे. तर त्याप्रमाणे तुम, तुम्हारे पिताजी आ रहे, तुमचं वडील येत आहे. तर याप्रमाणे तुम आणि तुम्हारा तर यांना आपण मध्यम पुरुषवाचक सर्वनाम असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, तिसरा आहे तुमच्या अन्य पुरुषवाचक सर्वनाम. काय आहे? अन्य पुरुषवाचक सर्वनाम आहे. बघा, बोलने वाला जिन सर्वनामों का प्रयोग अन्य व्यक्तियों के लिए करता है उन्हें अन्य पुरुषवाचक सर्वनाम कहते हैं. जेव्हा जे बोलत आहे ज्यांच्यासाठी सर्वनामाचा प्रयोग करत आहे त्यांना आपण अन्य व्यक्तीचा, नीट प्रमाणे ऐकून घ्या, पुन्हा सांगत आहे. जे बोलत आहे ज्या सर्वनामांचा प्रयोग अन्य व्यक्ती यांच्यासाठी करत आहे त्यांना आपण अन्य पुरुषवाचक सर्वनाम असंही म्हणतं. जसे वह, वे, उसने, उन्होंने इत्यादी. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार आहे क यह रमेश का भाई है. हे कोण आहे? रमेश यांचा भाऊ आहे. दुसरा, वह तो अब तक चला गया होगा. आता ते आतापर्यंत चालणार आहे. तर याप्रमाणे यह रमेश का भाई है, यह तो अब तक चला गया. तर याप्रमाणे जे अन्य पुरुषवाचक सर्वनाम आहे य आणि व तर याबद्दल असंही होऊन जात आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, आता आपण पाहणार आहे दुसरा निश्चयवाचक सर्वनाम. दूसरा काय है तुमचा? निश्चयवाचक सर्वनाम. जिन सर्वनामों से निश्चित व्यक्ति या वस्तु का बोध होता है उन्हें निश्चयवाचक सर्वनाम कहते हैं. नीट प्रमाणे ऐकून घ्या. निश्चयवाचक सर्वनाम ज्या सर्वनामाच्या निश्चित व्यक्ती या वस्तू यांचा बोध होऊन जात आहे यांना आपण निश्चयवाचक सर्वनाम असंही म्हणतं. पुन्हा सांगत आहे मी, नीट प्रमाणे ऐकून घ्या. ज्या सर्वनामाच्या निश्चित व्यक्ती किंवा निश्चित वस्तूचा बोध आपल्याला माहीत जाणार आहे त्यांना आपण निश्चितवाचक सर्वनाम असंही म्हणतं. जसे ये आयुष का घर है, ये मेरी पुस्तक आहे. तर हा जे शब्द आहे किंवा हा जे हे निश्चित शब्द आहे की हा माझा घर आहे तर हा निश्चित आहे त्यांना आपण निश्चितवाचक सर्वनाम असंही म्हणतं. ये मेरी पुस्तक आहे, हा माझी पुस्तक आहे तर पुस्तक माझी आहे तर याबद्दल निश्चय. आता अजून बघणार आहे आपण, चला बघून घ्या.
तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो, की कशाप्रमाणे सर्वनाम, त्यांची परिभाषा, त्यांचे काही प्रकार पाहिले आणि त्याबद्दल आपल्याला कोणत्या शब्दाचा प्रयोग आपण स्वतःसाठी करत आहेत, कोणत्या शब्दाचा प्रयोग आपण दुसऱ्यासाठी करत आहे आणि कोणत्या शब्दाचा प्रयोग आपण तिसऱ्यासाठी करत आहे, हे पण आपण पाहिले. तर याबद्दल आपल्याला असं जाणून पाहिजे आहे, की जे शब्द आहेत त्यांचा वापर कशाप्रमाणे होऊन जात आहे, किती खरंच प्रमाणे करून देत आहे, हा सगळं आपण इथे व्यवस्थित नीटप्रमाणे पाहिलेले आहे. कळलं की नाही? हो. धन्यवाद.